दरम्यान भाजपकडनं राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। रामदास आठवले, विनोद तावडे यांचं नाव यादीत आहे आणि सोबतच माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना सुद्धा भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। भाजपकडनं राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर। पुन्हा एकदा रामदास आठवलेंना या यादीत स्थान आहेच। विनोद तावडे यांचं सुद्धा नाव या यादीत, सोबतच माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना सुद्धा भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यानंतर रामदास आठवले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आणि नक्की मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मोठा आनंद झालेला आहे की मला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी ही संधी दिलेली आहे। पण महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या नावावर एकमत व्हायला हरकत नाही आहे। जर त्यांच्या नावावर एकमत झालं तर त्या ठिकाणी 7वा उमेदवार उभा करणार नाही। पण जर त्यांच्यामध्ये एकमत होत नसेल, शिवसेना सातत्यानं सांगते की त्या ठिकाणी आमचा दावा आहे, पण शरद पवार साहेबांचं नाव आल्यानंतर त्यामध्ये त्यांनी एकमत करणं अत्यंत आवश्यक आहे। पण काय करायचं त्यांनी ठरवावं। परंतु एक त्यांचा उमेदवार जर उभा राहिला तर कसली अडचण येणार नाही। पण त्यांच्यामध्ये जर वाद राहिला तर मला असं वाटतं की 7वा उमेदवार सुद्धा आम्ही उभा करू शकतो आणि तो निवडून आणण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे। आमच्याकडे 101 मतं आहेत आणि इतरही मतं आम्हाला काय मिळतील आणि 7वी जागा सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो, असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे।